3 तास 40 मिनिटं आणि 2 तास 35 मिनिटं. आता नेहमी करता याची बेरीज करताना तास आणि मिनिटाची सेपरेट करायची बरं का. आता 5 आणि 0 5, 4 आणि 3 7 आणि 3 आणि 2 5. बर आता उत्तर काय आलं तुमचं 5 तास किती मिनिटं 5 तास 75 मिनिटं हे उत्तर आलंय. पण हे बरोबर आहे का नाही. मग याचे आपण कधी म्हणतो का रे 5 वाजून 5 तास 75 मिनिटं मी झोपलो होतो नाही. मग ह्या 75 मिनिटाचं काय करायचं आपल्याला तासात आणि मिनिटात परत कन्वर्ट करायचं. म्हणजे 75 मधून आपण जर 60 कमी केले तर आपल्याला किती मिळणार आहे 15 मिळणार आहे. म्हणजे 1 तास वर नाही 60 म्हणजे किती असतं 1 तास. मग हा 1 तास याच्यात ऍड करा म्हणजे किती झाले मग हे 6 तास 15 मिनिटे. मग विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारलं जातं तुम्ही काय करणार आहे बेरीज केली बरोबर आहे पण 5 तास 75 मिनिटं हे उत्तर त्याला योग्य धरलं जाईल का नाही. मग त्याच्या पुढे जाऊन आपल्याला या 75 मिनिटाचं तास आणि मिनिटांमध्ये रूपांतर करायचं असतं. मग हा 1 तास तिकडे ऍड करा म्हणजे काय झालं मग 6 तास 15 मिनिटं हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके यस.